शेतकरी मित्रांनो, कांदा पिकाच्या जी काही मिडल लाईफ असतं, जो मधला कालावधी असतो, त्या मधल्या कालावधी मुळ्यांची संख्या ही सर्वात जास्त असते. आता आपण आपल्या प्लॉटचे जे काही कांद्याची साईज आहे, त्या साईजनुसार आपण ग्रेडिंग केलेली इथे. आणि ह्या कांद्याच्या आपण मुळ्या मोजल्या तर याच्या साधारणपणे 73 मुळ्या भरल्या आहे. आणि ह्या कांद्याची संपूर्ण मुळी मोजली तर 107 मुळी भरलेली. आतमधल्या ह्या जे मधले कांदे असेच यांची थोडीफार आता ह्या कांद्याची साईज या कांद्यापेक्षा जास्त आहे, मात्र मुळ्यांची संख्या याला जास्त आहे. याची साईज जास्त असूनही मुळ्यांची संख्या याला जास्त आहे. लक्षात घ्या, जितकी मुळ्यांची संख्या कांदा पिकामध्ये जास्त तितकं आपला कांद्याची साईज ही निश्चितचपणे शेवटच्या टप्प्यामध्ये चांगली होणार. जितकी मुळ्यांची संख्या कमी तितकी साईजला आपल्याला निश्चितचपणे अडचण येणार. वरती त्याची शरीर रचना कमी होणार. आता ह्या कांद्याचं नीट निरीक्षण करता, या कांद्याची फक्त नाल झाली होती, कुठल्याही प्रकारची मांड याची व्यवस्थित झाली नाही. तुम्हाला नाल लक्षात येईल. नालांचे जो कांद्याची जी पात आहे त्या पातीची जो गॅप आहे तो बघा किती जवळजवळ लांब लांब आहे. सॉरी. आणि हा जो आहे या कांद्याचं शेवटच्या कांद्याचं निरीक्षण करता आपण जे काही आपल्याला हे दिसतंय कांद्याची साईज